दरम्यान कोस्टल रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन झालं असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलंय। कोस्टल रोडवरील लीकेज दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असंही शिंदेंनी सांगितलेलं आहे। कोस्टल रोडच्या स्ट्रक्चरला कुठलाही धोका नाही अशी ही ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे। कोस्टलच्या बाबतीमध्ये मी काल माहिती घेतली, महापालिका आयुक्तांशी बोललो। ग्राउटिंगमध्ये काही लिकेज आहेत, ग्राउटिंगमध्ये मेन मूळ ढाच्यामध्ये नाही, मूळ स्ट्रक्चरमध्ये नाही, तर ग्राउटिंगमध्ये त्याच्यामुळे लिकेज झाले। तर तिथे महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते, LNTची टीम गेली होती। आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत, टेक्निकल एक्सपर्ट, ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे, जी परमनंट दुरुस्ती असली पाहिजे, टेम्पररी असता कामा नये, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। कोस्टल रोडच्या त्या टनलमध्ये वरून सरळ पाणी टपकत होतं, भिंतीतनं सुद्धा पाणी बाहेर पडत होतं। या सगळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे म्हणजे कोणाचे इगोज क्लॅशेस न करता याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि खरंच जर ते धोकादायक असेल तर लोकांचे जीव तुम्ही धोक्यात घालू नका। तर जर तो रस्ता खराब असेल किंवा निकृष्ट दर्जाचा असेल तर तो कोस्टल रोड सध्याच्या काळी तरी बंद करावा। त्याचं जे काम करायचंय ते केल्याशिवाय घाईघाईने आणि मायलेज मिळवण्यासाठी तो परत त्याचं उद्घाटन करू नका, अशी कळकळीची विनंती मला करायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।